सगळ्यांचं स्वागत आहे एका नव्या ब्लॉगमध्ये। तर आपण आज जाणार आहोत आपल्या वावरामध्ये, कारण की आपल्याला काम आहे आणि पूजा करायची आहे। तर आम्ही जाणार आहोत या 2 सायकलने। हा पण येणार आहे आपल्यासोबत आणि हा माझा भाऊ, हा आपला हिरवा घोडा। तर आज आम्ही जाणार आहोत। तर चला तुम्हाला भेटतो आम्ही वावरात जाऊन, तोपर्यंत बाय। तर गाईज आम्ही आता आमच्या वावराच्या अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहोत। तर आमच्या वावरामध्ये जायचा रस्ता आहे, तुम्ही मागे बघू शकता आणि पुढे बघा, हा रस्ता आहे। आम्ही आता चाललोय, चला तुम्हाला पण पुढचा रस्ता दाखवतो, तो कसा आहे कसा नाही। हे बघा, एवढे दगड आहे इथे। तर गाईज हा रस्ता आहे माझ्या वावरामध्ये जाणारा, बघा कसा हिरवागार आहे। गाडी थांबून आहे। आता आपण सर्वात पहिले आपल्या मोटरजवळ जाऊन बघणार आहे, कारण की नदीमधलं पाणी खतम होत आहे। ती मोटर आपल्याला बंद करावं लागेल, जर ती मोटर बंद नाही केली तर जळून जाणार। तर हा तोच रस्ता आहे जो सेकंड ब्लॉगमध्ये मी दाखवला होता। हे आपलं वावर। तर तुम्ही सेकंड ब्लॉगमध्ये बघितले असेल तर की मी तुम्हाला दाखवले होते इधर कुवा और उधर खाई। तो जे खाई होती ती आता संपूर्णपणे त्यामधलं पाणी कमी झालं आहे। चला मी तुम्हाला दाखवतो ते नदीमधले किती पाणी कमी झाले आहे आणि किती नाही। तर बघा ती नदी, आता नदीची लेवल खूप डाऊन झाली आहे, कारण की यामधले पाणी आपण आपल्या वावरामध्ये वापरलं आहे, ती खतम झाली। आणि ही ती विहीर आपल्या वावरामधली आणि ही ते नदी। हे बघा, जो दगड बघत आहात हा दगडाच्या वरती लेवल होती त्या दिवशी, आणि आज ती पूर्णपणे खालतं गेलेली आहे। ह्या नदीमधून आपल्या शेतामध्ये तिकडे स्प्रिंकलर चालू आहे। आपल्याला ही मोटर बंद करावी लागेल, काऊन की जर ती बंद नाही केली तर ती जळून जाणार। हे बघा, आपल्याला हे मोटर इथून बंद करावी लागेल। आम्ही जाणार आहोत पूजा करण्यासाठी, तर ते पण तुम्हाला दाखवणार। तर चला, आता तेवढं नदीमधली लेवल कमी नाही आहे, आम्ही पूजा करून येईपर्यंत लेवल थोडीशी कमी होईल, तेव्हा आम्ही ते मोटर बंद करणार। आम्ही आलो आहोत आमच्या सायकलीजवळ पुन्हा एकदा, कारण की जो पूजेचा थैला आहे तो ह्या सायकलीवर आहे। आणि आता आम्ही जाणार आहोत हे ते पूजेच्या सामग्री, आणि आम्ही आता जाणार आहोत दुसऱ्या शेतामध्ये, जे मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं। जिथे पाणी चालू होतं तिथे एक झाड आहे आणि आम्हाला पूजा करायची आहे तिथे। तर मी भेटतो तुम्हाला त्या झाडाजवळ गेल्यानंतर। आम्ही आलो आहोत त्या झाडाजवळ। हे बघा ते झाड, जिथे आपल्याला पूजा करायची आहे, येथे आपण पूजा करणार आणि तुम्हाला दाखवणार पूजा। आता आम्ही हे पूर्ण इकडला जो कचरा आहे हा सगळा साफ करणार आणि इथे पूजा करणार, तुम्हाला दाखवतो। आम्ही एवढं काही सप्पा केला आहे, सप्पा करणारा अजून बाकी आहे, पण आम्हाला 2 रुपयाचा कलर इथे मिळाला आहे। हे बघा, हा कलर इथे होता। आता आम्ही पूर्ण सप्पा करणार आहोत आणि तुम्हाला बिफोर अँड आफ्टरवाला सीन दाखवणार। गाईज हे बघा, आपण एवढा काही एरिया सप्पा केला आहे, आता आम्ही करणार आहोत पूजा, तर ते तुम्हाला दाखवणार। एन्जॉय करा हा व्हिडिओ। आपण पूजेसाठी आणला आहे शेंदूर, काही फुले आहेत यामध्ये, हे दूध आहे, ती पाण्याची बॉटल, हे नारळ, अगरबत्ती, यामध्ये आहे प्रसाद, काही दिवे, कुंकू, हळद वगैरे सब आहे, कापूर पण आहे। आम्ही तुम्हाला दाखवतो की पूजा आम्ही कशी करणार आहे आणि कशी नाही। तर गाईज आम्ही अशा प्रकारे पूजा केली आहे, अगरबत्ती लावली आहे, नारळ आहे, देव, आपण इथे कापूर लावला आहे, दिवा, अजून ते दूध, धूप वगैरे, हा प्रसाद। आता आम्ही हा प्रसाद ठेवणार आहोत। तर गाईज आता आम्ही नारळ फोडला आहे। तर गाईज आता आमची पूजा झालेली आहे। हे बघा, आम्ही अशा प्रकारे काही पूजा केलेली आहे। तर आता आम्ही जाणार आहोत आमच्या तिकडे, त्या रूममध्ये काय आहे ते पण दाखवतो तुम्हाला। आणि हे बघा, हे असा प्रसाद खात आहे। तर अशी पूजा केली आहे, तुम्ही पण खाऊन घ्या गाईज।
गाईज आमची पूजा झाली आहे आता संपन्न. हे बघा, ह्या अशा प्रकारे आम्ही पूजा केलेली आहे. हे दोघं आतापर्यंत प्रसाद खात होते. आता आम्ही जाणार आहोत त्या घराजवळ, त्याच्या अंदर दाखवतो की काय आहे काय नाही. तर चला भेटतो तुम्हाला तिथे गेल्यानंतर. तोपर्यंत आम्हालाच पाचला. हे बघा, असा काही चना निघाला आहे आपला. आपल्याला मोटर पण बंद करायची आहे. बघा गाईज, जे आम्ही हे पट्टी बांधलेली होती सिल्वर कलरची, हे रोयांनी तोडून टाकली. ते बघा, ते अलग बांधत आहे, मी ते अलग बांधत आहे. आम्ही त्या कोणत्यापासून तर ह्या कोणत्यापर्यंत सगळी बांधत आणली आहे. लास्ट एंड पॉईंट हा आहे. गाईज मी तुम्हाला म्हणलं होतं की हे वाला जे ह्याच्या अंदर आहे हे तुम्हाला थर्ड ब्लॉगमध्ये दाखवेन. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे याच्या अंदर काय आहे. हे बघा, याच्या अंदर खूप पसारा आहे, बाकी काही नाही. हे खूप सारे थैले ठेवून आहे इथे. ते ट्रॉली, ते काही कॅरेट्स ठेवून आहे. आणि हा दुसऱ्या रूममध्ये ह्या वायर, इथे सगळे अवजारं ठेवून आहे. हे बघा, हे आपल्या ट्रॅक्टरवरची छत्री आहे. हे काही ते पाईप आहे, त्याच्यामधले स्प्रिंकर आहे हे वाले. तर पाणी खतम झाल्यामुळे आपण नदीतली मोटर बंद केलेली आहे. ते बघा, पहिले तिथून खूप आवाज येत होता, पण आता नाही येत आहे कारण की ती बंद केली आहे. हे बघा, पाण्याची लेवल किती कमी आहे. हे बघा इथे. तर आता आपण हे बंद केलं आहे. आपल्या विहिरीची लेवल बघा, एवढी काही आहे. गाईज आपलं सर्व वावरामधील काम झालेलं आहे. हे बघा, आपण पूजा पण केली आहे. आता आम्ही चाललो घरी परमिशन घ्यायसाठी, कारण की सरस्वती मातेच्या मंदिरासमोर जी खाली जागा आहे पैशाच्या झाडाखाली, तिथे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यासाठी परमिशन हवी आहे. ती परमिशन घ्यायसाठी आम्ही सरपंचाजवळ जाणार आहे पत्र लेटर घेऊन. तर आम्ही तुम्हाला दाखवतो गावात गेल्यावर आम्ही कुठे मूर्ती बसवणार आहे आणि का पत्र पण दाखवेल तुम्हाला. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. हे बघा, युवराजची कावासाकी निंजा H2R, सोहमची हायाबुसा, हे तुम्ही बघू शकता. ये बैठ गए हीरो हमारे गाड़ी पे और ये भी जा रहा है. फ्रोडिंग बघून घ्या गाईज. हे बघा, इकडे किती पाणी आहे आणि इकडल्या साईडला काहीच नाही. तर गाईज हे आहे ते लेटर जे आम्ही ग्रामपंचायतमध्ये नेऊन देणार आहोत. या लेटरमध्ये सगळं लिहिलेलं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे मूर्ती बसवणार आहे. हे आहे ती जागा, इथे आम्ही बसवणार आहे. हे आपलं मंदिर. हे वट्टा आम्ही पूर्णपणे तोडून टाकणार आणि मग मूर्ती स्थापना करणार आहोत. मी तुम्हाला मूर्तीचा फोटो दाखवून देईल की ते कसं करायचं आहे कसं नाही. जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही भेटतो तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाइज. गाइस हम लोग जा रहे हैं अब